खरात प्रकरणी चौकशीचा फेरा वाढला। संस्थेच्या पाणीपुरवठ्यापासून राजकीय कनेक्शन पर्यंत सर्व तपासणार। भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केलाय, कुणालाही सोडणार नाही। भोंदूगिरीला राजकीय रंग देऊ नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी। नाशिकमध्ये एसआयटी अधिकारी चौकशीसाठी दाखल। काल 7 तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा खरातची कसून चौकशी होणार। भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी केली जाणार। भोंदूबाबा खरातची अटकेपूर्वी बड्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक। खरातच्या दरबारासाठी शिर्डीमध्ये आलिशान थाट। साथीदार विनोदकडून आलिशान हॉटेलचं बुकिंग। सूत्रांची माहिती। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावरती तब्बल 52 मालमत्ता। जमीन व्यवहार करणारा एजंटही ताब्यात। अधिकचा तपास सुरू। खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचा डबल राजीनामा। महिला आयोगानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचाही राजीनामा देणार। देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय। भोंदूबाबा खरात वरती यावेळेस भोंदूबाबा खरात या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर मुख्य सूत्रधार आहेत। खरातने जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच केलं। चाकणकरांनी पदाचा गैरवापर केला, रुपाली ठोंबरेंचा आरोप। चाकणकरांच्या अटकेचीही ठोंबरेंकडून मागणी। भोंदूबाबा खरातला राजकीय आणि पोलीस वरदहस्त असल्याचा संशय। तृप्ती देसाईंकडून धनंजय मुंडे आणि नाशिकचे आयजी दत्ता कराळेंचा भोंदू खरात सोबतचा फोटो पोस्ट। तृप्ती देसाईंनी वर्षभर प्रकरण का दाबलं, संगीता तिवारींचा सवाल। तर मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण आम्हीच नेलं, तृप्ती देसाईंचं उत्तर। भोंदूबाबाच्या दरबारामध्ये जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा, त्याशिवाय राज्यातली भोंदूगिरी थांबणार नाही, संजय राऊतांचा निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा। एलपीजी पंपावरती रिक्षाच्या मोठ्या रांगा। 15 दिवसांमध्ये ऑटो एलपीजी गॅसच्या दरामध्ये 35 रुपयांची वाढ। बळीराजावरती आसमानी संकट। मराठवाडा विदर्भात अवकाळीचा हाहाकार। जालना नांदेडमध्ये हजारो हेक्टरवरील पिकांची धूळधाण। शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा। राज्यावर पाणी टंचाईचं गडद सावट। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार, हवामान खात्याचा अंदाज। पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचे सरकारचे आदेश।